हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी इन्स्टंट म्हणजे लगेचच्या लगेच तयार होणारा आंबट गोड तिखट लोणच्याची रेसिपी। आता उन्हाळा जरी चालू असता तरी भरपूर ठिकाणी पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे लोकांना साठवणीच्या गोष्टी बनवायला भेटत नाही आहेत। तर एकदम झटपट असा बनणारा लोणचा आता मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। एका कैरीपासून मी हे लोणचं इथे तयार केलं होतं। तर इथे मी एक तोतापुरी कैरी घेतली होती। तर आम्ही ह्याला तोतापुरी कैरी म्हणतो। आता तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर ह्या कैरीला मी पहिलं स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतर तिला पुसून घेतलं, मग जे कैरीच्या वरचं देठ असतं ते काढलं आणि जो त्याच्याच अपोजिटला टोकेरी देठ असतो तो सुद्धा काढून घेतलेला आहे। आणि मग त्यानंतर आहे ना मी ह्या कैरीचे पीसेस करून घेतले आणि पीसेस केल्यानंतर मग त्याची साल काढून घेतली। साल जर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण साल ठेवली ना तर मग थोडंसं कडवटपणा येतो, म्हणून बेस्ट आहे की साल काढून टाका। आणि त्याच्यानंतर मी कैरीला असं कापून घेतलं। आता तुम्हाला ज्या पण कोणत्या आकाराचं कैरी कापायची असेल तशी कापून घ्यायची। आता मी फोडणी देत आहे। तर कढई घेतली आणि कढईमध्ये ना मी तेल टाकून घेतलं 2 चमचे। तेल चांगलं तापलं ना की मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई टाकून घेतली। राई थोडीशी तडतडली की मी त्याच्यामध्ये ही कापून घेतलेली कैरी टाकून घेतली। आता अर्धा मिनिटभर या कैरीला असंच परतवून घेतलं। त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मी हाय केली आणि कैरीला अजून 1 मिनिट परतवून घेतलं। कैरी परतत असतानाच त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेतलं। तर मी असंच अंदाजे टाकलेला आहे, पण पाव चमचाच टाकायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा मी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा इथे मी काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला। इथे आपल्याला आपल्या घरचा साठवणीचा मसाला नाही वापरून आपल्याला फक्त इथे हा जो नुसतीच रेड चिली पावडर असते ना तीच वापरायची आहे, म्हणून मी इथे काश्मीरी तिखा लाल मसाला वापरला, जेणेकरून आपल्या लोणच्याला एक सुंदर असा रंगसुद्धा येतो आणि छान असं लोणचंसुद्धा तयार होतं। मी गॅसची फ्लेम स्लो ठेवली होती आणि त्यानंतर मस्त मसाल्यामध्ये कैरीला परतवून घेतलं फक्त अर्धा मिनिटासाठी। जास्त जर आपण मसाल्यामध्ये परतवत राहिलो ना तर मसाला जळू शकतो आणि आपल्याला इथे मसाला जळवायचा नाही आहे। आता मी या कैरीमध्ये गूळ टाकून घेतलं। तर गूळ छान असं मी या कैरीमध्ये मिक्स करून घेतलं। गॅसची फ्लेम थोडी मीडियम केली, म्हणजेच गूळ पटकन असं मेल्ट व्हायला हवं म्हणून। तर हळूहळू तुम्ही बघू शकता गूळ चांगलं इथे मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। गूळ छान असं मेल्ट होऊन द्यायचं आहे, ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही ॲड करायचं आहे। आता हा जो गूळ मेल्ट झाला ना की त्याच्यानंतर त्याच्यामध्येच हे जे आपल्या कैऱ्या आहेत ना त्या छान शिजल्या जाणार आहेत। तर मी 2 मिनिटांसाठी आहे ना जरा गॅसची फ्लेम मीडियम केली होती। गूळ चांगलं इथे मेल्ट झालं। या लोणच्याचा मसाला मी थोडासा चाकून बघितला तर गूळ आंबट तिखट एकदम परफेक्ट होतं। मग मी ह्याच्यामध्ये पुन्हा गूळ नाही ॲड केलं, तर टोटल मी इथे ना 1 छोटी वाटी गूळ ॲड केलं होतं। गॅसची फ्लेम स्लो करून कढईवरती झाकण ठेवले 5 ते 6 मिनिटांसाठी। 5 ते 6 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले। एकदा कैरीच्या फोडींना चेक करून घेतलं तर त्या चांगल्या इथे शिजल्या गेल्या होत्या आणि एकदम छान असं रेडीसुद्धा झालं होतं। पण हे जे लोणचं आहे ते मला एवढं लिक्विडी नव्हतं पाहिजे, म्हणून मी गॅसची फ्लेम मीडियम केली आणि ह्या लोणच्याला 2 ते 3 मिनिटे असेच होऊन दिले। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता ह्याला एक मस्त दाटसरपणा आला होता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे। आता गॅसची फ्लेम बंद केली आणि हे गरमागरम आंबट गोड तिखट लोणचं एका प्लेटमध्ये काढून घेतलं। ह्याला छान थंड करून घेतलं आणि मग त्यानंतर ह्याला मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं। आता हे आंबट गोड तिखट लोणचं फ्रीजमध्ये 1 महिनाभर आरामात राहील आणि बाहेर ठेवायचं असेल तर 7-8 दिवस आरामामध्ये राहील। तर माझ्या पद्धतीचे हे इन्स्टंट आंबट गोड तिखट लोणचं घरात ट्राय करून बघा। आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।